आपलं मन जर दुसरीकडे गुंतलं असेल आणि आपला डोळा जरी या विषयापर्यंत जाऊन पोहोचलेला असला तरी परंतु आपल्याला वस्तू दिसत नाही. समोर असलेली वस्तू त्या वस्तूपर्यंत डोळा गेलेला असला तरी डोळा त्या वस्तूला पाहत असून सुद्धा ती वस्तू का दिसली नाही तर मन त्या वस्तूला पाहण्यात गुंतलेलं नसून दुसरीकडे गेलं. पाहण्याची क्रिया जर घडायची असली तर वस्तूच्या दर्शनाकरता त्या वस्तूचं प्रकाशन आहे आणि ते वस्तूचं प्रकाशन करण्याचं काम कोण करतं? अंतःकरण करतं असा विचार शास्त्राने आपल्याला सांगितला बरं का. म्हणजे प्रकाशक असा जो अंतःकरणाचा परिणाम आहे त्याला वेदांतात वृत्ती असं म्हणतात. प्रकाशन करण्याची त्याच्या ठिकाणी शक्ती आहे आणि अंतःकरणाला सर्व वस्तूचं प्रकाशन का करता येतं याचं कारण सांगत असताना वेदांताने असं सांगितलं, अंतःकरण पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून निर्माण झालेलं आहे. एका एका सत्वगुणाच्या अंशापासून एक एक ज्ञानेंद्रिय निर्माण होतं आणि अंतःकरण मात्र सगळ्याच भूताच्या मिलित सत्वांशापासून निर्माण होतं आणि सत्वगुणाचा परिणाम प्रकाशन करण्याचा असतो. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम. सत्वगुण कसा आहे? निर्मल आहे. रजोगुण तमोगुण यांच्याबद्दल विचार करत असताना ते निर्मल असं म्हणलेलं नाही, पण सत्वगुणाचं वर्णन करत असताना तो निर्मल म्हणून सांगितला. निर्मल असल्यामुळं त्याला प्रकाशन करता येतं आणि पंचमहाभूताच्या सत्वगुणाच्या अंशापासून अंतःकरण निर्माण झालेलं असल्यामुळं या अंतःकरणाला प्रकाशनाची ताकद आहे.